कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी गेल्या 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते। विलास म्हात्रे असे या तरुणाचं नाव असून तो कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा परिसरात राहत होता। डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पालिका ॲक्शन मोडवर आली। 25 मे पासून कल्याणमधील 1.5 लाख घरांचं सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली। 7 जुलैला ते आले होते। त्यांची टेस्ट जेव्हा घेतली होती तेव्हा ते NS1 पॉझिटिव्ह आले होते। त्यानंतर त्यांची तब्येत चिंताजनक असल्यामुळे त्यांना आपण बाहेर कळवायला रेफर केलं होतं, पण त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल जनकल्याण हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि 10 तारखेला त्यांचा आज डेंग्यू मुळे मृत्यू झालेला आहे। आपली संपूर्ण जी टीम आहे, आपल्या MPW वर्कर जे आहेत ते त्या एरियात पाठवले। त्या एरियामध्ये आपण पूर्ण त्या एरियातला सर्वे केला। सर्वे करून तिथे फॉगिंग, स्प्रिंग सगळं आपण या गोष्टी केलेल्या आहेत। आपल्या माध्यमातून मी सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला आवाहन करू इच्छितो की हा पावसाळ्याचा काळ आहे, हा एपिडेमिक्सचा काळ आहे। यामध्ये काही गोष्टी आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे। अजूनही प्रशासन काय जागं होत नाही। आमचं म्हणणं आहे की ज्या आजूबाजू जिथे हे प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत, 100 ते 150 पेशंट आज फक्त बेतुरकर पाड्यावर आहेत। तर ह्या भागातील जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँड जे काय असतील तर त्या संदर्भात त्यांना एक नोटीस पाठवावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।